हाय. आजचा जो माझा व्हिडिओचा विषय आहे, तो आहे ग्रॅटिट्यूड्स देणं, धन्यवाद देणं किंवा आपण ज्याला म्हणूया मनातल्या मनात कृतज्ञता व्यक्त करत राहणं याविषयी आहे. तुम्हाला वाटलं असेल की हे कधी कोणाला थँक यू म्हणण्याबद्दल किंवा कोणी जर आपल्याला मदत केली तर त्याला लगेच त्याचं श्रेय देण्याबद्दल आहे. ते तर आहेच, प्रश्नच नाही. ज्यांच्यामुळे आपल्याला मदत मिळते तिथे तर आपण थँक बरेचदा म्हणतो, म्हणायला हवं. पण हे आणखीन थोडंसं डीपर म्हणजे जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण धन्यवाद करत राहणं, आपल्याला मिळालेल्या गोष्टींबद्दल आपल्या मनात खूप कृतज्ञता असणं याबद्दल आहे. आणि असं आपण का करायचं आणि याचे काय फायदे होतात याविषयी आहे. तर बघा, बऱ्याचदा असं होतं की आपल्या लाईफच्या प्रवासामध्ये एका पॉईंटला जाऊन माणूस यशात आपल्या प्रगती करत पुढे जात असतो. तेव्हा काही वेळेला त्याच्या लक्षात येतं की अरे, मी जसं प्लॅन केलं होतं तसं हे काही सगळं घडत नाही आहे किंवा मला ज्या ज्या गोष्टी या वेळेपर्यंत हव्या होत्या त्या मला मिळालेल्या नाही आहेत. आणि मग मनातल्या मनात कुठेतरी निराश व्हायला सुरुवात होते, तक्रारी मनात सुरू होतात, दोष देणं सुरू होतं. मग ते स्वतःला असेल, इतरांना असेल, परिस्थितीला असेल. पण माणूस थोडासा असा या नकारात्मकतेकडे जातो की आपलं असं का होतं आहे, आपल्याला हवं तसं यश का मिळत नाही आहे. पण याबरोबरीने माणूस हे एक विसरतो की काही गोष्टी जेव्हा आपल्याला मिळत नाही असं आपल्याला वाटतं, तेव्हा आपल्याला अशा पण काही गोष्टी मिळालेल्या असतात ज्या खरोखर इतर कोणाकडेही नसतात किंवा त्या युनिक असतात. त्या फक्त आपल्यालाच मिळालेल्या असतात किंवा त्या सरप्लस मिळालेल्या असतात. लोकांना कमी मिळतात तिथे आपल्याला खूप जास्त मिळालेले असतात. आणि असं प्रत्येकाकडे काही ना काही डेफिनेटली आहे. तर तुमची त्या दृष्टीने बघायला सुरुवात झाली तर तुम्हाला खूप काही मिळेल. आणि हे मिळणं गरजेचंच आहे, कारण बरेचदा असं होतं बघा, यश जेव्हा मिळतं तेव्हा आपण पटकन म्हणतो की हे माझं यश आहे, हे मी मिळवलं, हे मी कमावलं, हे घर मी बनवलेलं आहे, ही गाडी मी घेतलेली आहे. तर हे डेफिनेटली आपलं यश आहेच आहे. पण ह्या यशाबरोबरच एक बारीकसा धागा असतो, तो असतो नशिबाचा. ते सगळं तुमच्यापर्यंत येण्यासाठी युनिव्हर्सचा काहीतरी हात असतो. म्हणून त्या गोष्टी तुमच्यामुळे आणि त्या युनिव्हर्सने दिलेल्या आशीर्वादामुळे किंवा त्याला आपण नशीब म्हणू किंवा आपण कर्माचं फळ म्हणू, अशा अनेक अनेक शब्द वापरता येतील. पण ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणून आपल्याला ती गोष्ट मिळालेली असते. तर त्यामुळे हे सगळं फक्त यश आपलंच कधीच नसतं. फक्त ही किंचितशी पण महत्त्वाची गोष्ट आपण विसरून जातो. आणि त्यामुळे जे मिळतं आहे ते सगळं माझंच, मीच मिळवलेलं असं वाटतं आणि जे मिळत नाही आहे ते मला मिळत नाही आहे असं वाटतं. पण जेव्हा हे काही आपल्याला मिळालेलं असतं, ज्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही, तर त्याकडेही कधीतरी लक्ष द्यायला हवं. की आपण ज्या आज घरात राहतो, ज्या घरामध्ये आपल्याला सुकून आहे, ज्या घरामध्ये आपल्याला शांत झोप लागते, त्या घराचे, त्या वास्तूचे पण आपल्यावर उपकार आहेत, तर ते धन्यवाद द्यायला हवेत. ज्या गाडीतून आपण प्रवास करत लांब जातो, कधी रोज ऑफिसला जातो, ती आपल्याला कुठेही ॲक्सिडेंट न होता आपल्याला जर सुखरूप पोचवत असेल, आणत असेल, तर उपकार आहेत हे. तर कुठेतरी त्याचे मनात धन्यवाद हवेत. आपण असं जर धन्यवाद द्यायचं ठरवलं तर छोट्या छोट्या आयुष्यात आपल्याला खूप गोष्टी सापडतील ज्याचे खरंच धन्यवाद द्यायला हवेत. मी तर बरेचदा असं करतेच. माझ्या यंत्रांना जे मला रोज उपयोगी पडतात त्यांना मी मनातल्या मनात, म्हणजे हे आपोआप होतं. आता हे असं सुरू झालं आहे की हे आपोआप होतं की एवढं सगळं काम जे एखाद्या बाईला करणं खरंच जड गेलं असतं, ते यंत्र किती सहजपणाने करतं आहे, माझ्यासाठी मदत होती आहे. तर ह्या भावनेबद्दल ग्रॅटिट्यूड असायला पाहिजे की मला मदत करणारं कोणीतरी यंत्राच्या रूपात का होईना आहे, हे माझं नशीब आहे, ह्याबद्दल धन्यवाद. तर असं जर आपण करत राहिलो ना, जे मिळेल त्या गोष्टीबद्दलचे धन्यवाद, तर आपण पहिली तर गोष्ट आपले पाय जमिनीवर राहतात. दुसरी गोष्ट, आपण हे सगळं मिळवतो हे सगळं एकटं आपल्याचं नाही आहे. कुणीतरी आपल्यासोबत आहे, देवाचा आशीर्वाद आहे, नशिबात आहे किंवा मी म्हटलं तसं कर्माचं फळ आहे, युनिव्हर्सनी दिलं आहे असं म्हणूया. पण असं सगळं आहे म्हणून आज आपण आहे या स्थितीत आहोत. नाहीतर कदाचित याच्यापेक्षा खूप खाली असतो. तर ही जी भावना आहे, तर हे जे आपल्यावर उपकार आहेत कोणाचे तरी, तर याबद्दलचे धन्यवाद असतात ते. आणि हे मनातल्या मनात देत राहिल्याने माणूस अतिशय विनम्र राहतो. त्याला जे काही मिळालं आहे त्याबद्दल गर्व न होता त्याला खूप कृतज्ञ वाटायला लागतं. जे मिळालं आहे त्याच्याबद्दल फार आभार वाटायला लागतात देवाचे.
तुम्ही देव माना किंवा निसर्गशक्ती माना, काही म्हणा, पण कुणीतरी काहीतरी करतंय आणि आपल्यापर्यंत या गोष्टी पोचतायत हे तर नक्कीच असतं. आणि बघा ना, शोधांचं म्हणाल तर ज्या जुन्या काळामध्ये शोध नव्हते, त्या काळात त्यांना ती यंत्र वापरता आली नव्हती. त्यांना ते फायदे जे आज आपल्याला मिळत आहेत ते मिळत नव्हते. जसं की आता फोन असेल, काही नवीन गॅजेट्स असतील, टीव्ही असेल, आपण इंटरनेट वापरतोय. या सुविधा जुन्या काळातल्या लोकांना नव्हत्या, आपल्याला आहेत. तर खरोखर आभार आहेत. म्हणजे आज म्हणून आपण इतके छान कम्युनिकेट करू शकतोय एकमेकांना. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्याचे आपल्याला कायम मनातल्या मनात आभार असले पाहिजेत. आणि असं ज्या माणसाचं होतं, त्या माणसाला मग दुसऱ्याला पटकन थँक यू म्हणणं तर फारच सोपं वाटतं. कारण मनात हे भाव नेहमीच असतात की मला जे माझं म्हणून मी जरी मिळवलेलं आहे असं मला वाटत असतं, तरी त्यात अनेक गोष्टींचे हात आहेत. हे ज्याला माहिती राहतं, त्याला दुसऱ्या माणसाचं श्रेय त्याचं त्याला देणं हे फारच गरजेचं वाटतं आणि ते त्याच्याकडनं सहज होऊन जातं, अशी ही गोष्ट आहे. आणि असं आहे की तुम्ही जेव्हा तुम्हाला मिळत असणाऱ्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहता, तेव्हा तुम्हाला युनिव्हर्ससुद्धा भरभरून देते. तुम्हाला निसर्गाकडनं, तुम्हाला दैवी शक्तींकडनं, तुम्हाला तुमच्या कर्मांकडनं, तुम्हाला गोष्टी मिळायला लागतात. तुम्ही न मागतासुद्धा कधी-कधी मिळायला लागतं. जर तुमच्यामध्ये हा विनम्र भाव असेल, जर तुमच्यामध्ये धन्यवाद देण्याची इच्छा असेल आणि खरंच आहे आपल्याला म्हणजे खूप काही गोष्टी आहेत. म्हणजे कधी-कधी मला असं वाटतं, मी एकदा एक आय थिंक ब्रेड विनर नावाची कादंबरी वाचत होते. 3 भागात ती कादंबरी होती. आणि ती वाचल्यानंतर त्या आय थिंक अफगाणिस्तानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरची ती होती. तर तिथल्या एका कुटुंबातली एक जी ताई म्हणूया आपण, ती तिच्या भावंडांना, तिच्या घराला कसं तगवते, जगवते. हा तिचा जो काही संघर्ष आहे, याबद्दलची ती कहाणी होती आणि अतिशय टचिंग होती. ती सगळी वाचल्यानंतर मी जेव्हा त्या जगातनं बाहेर आले, तेव्हा असं वाटलं, अरे थँक गॉड की मी भारतात आहे. थँक गॉड की मी असं युद्ध नाही बघितलं. थँक गॉड की मी अशी माझ्याच माणसांची, घरांची दुरवस्था नाही बघितली. मी असं काही नाही अनुभवलं, थँक गॉड. हे आपोआप येणारे शब्द आहेत आणि असे अनुभव घेतल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हो, हे असं काही आपल्या वाट्याला नाही आलं, किती चांगलं आहे ना. तर हे जे आहे ना, हेच धन्यवाद देणं आहे, हेच कृतज्ञ असणं आहे. आणि असं कृतज्ञ तुम्ही जेव्हा राहायला लागता, तेव्हा तुमच्या कुरकुर करण्याचा जो स्वभाव असतो किंवा मला हे नाही मिळालं, ते नाही मिळाल्याच्या ज्या तक्रारी असतात आणि सारखं जे रडगाणं असतं परिस्थितीवर, बॉसवर, नातेवाईकांवर, आईवडिलांवर, अमुक-तमुक, ते थोडंसं कमी व्हायला नक्कीच मदत होते. कारण तुम्हाला काय चांगलं मिळालं आहे, ह्याकडे लक्ष द्यायला लागतं रादर दॅन काय नाही मिळालं आहे ह्याकडे लक्ष जाण्यापेक्षा. तर हा होता माझा आजचा विषय. कृतज्ञता देत राहावं, आपलं नेहमीच भलं होईल याविषयी. कसा वाटला मला नक्की सांगा. मी इथेच थांबते.